नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधुभगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 404. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरं देईन. आपल्या विचारलेल्या प्रश्नापैकी आजच्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्नांना उत्तरं दिली जातील. मला कल्पना आहे की काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून दिली जात नाहीत, कारण मी मागे जसं सांगितल्याप्रमाणे मला अभ्यास करायला वेळ लागतो आणि एका व्हिडिओमध्ये 15पेक्षा जर जास्त प्रश्नांची उत्तरं दिली तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि साहजिकच तेवढा व्हिडिओ ऐकायला देखील तेवढा लोकांना स्वारस्य राहणार नाही. असो, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे अनेक लोक माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये किंवा ईमेलद्वारे मला विचारतात की माझा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे. त्यांना माझ्याशी बोलण्याची इच्छा असते. मी अनेक वेळा सांगितलं की मी उपलब्ध केव्हा असेन. दर सोमवारी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये मी उपलब्ध असतो. तिथला माझा नंबरही मी आपल्याला सांगितला आहे. पुन्हा एकदा नंबर सांगतो. तिथला नंबर आहे 02025608198. पुन्हा एकदा सांगतो 02025608198. या दूरध्वनीवर जर सोमवारी मला फोन केलात, मी तुमच्याशी फोनवर निश्चित बोलेन. मला कल्पना आहे की तिथे देखील माझ्यासमोर काही व्हिजिटर जेव्हा असतात तेव्हा आपला फोन आला तर मी फोन आपल्याशी घेऊ शकत नाही, कारण व्हिजिटर माझ्याकडे आलेले असतात, त्यांच्या प्रश्नांची चर्चा चालू असते. म्हणून मी या सोमवारपासून असं ठरवलं आहे की सोमवारी सकाळी 10:30 ते 11:30 या दरम्यान आपण मला फोन करा. त्या 10:30 ते 11:30 या दरम्यानमध्ये माझ्याकडे जे अभ्यागत आले असतील त्यांना मी 11:30 नंतर त्यांच्याशी चर्चा करीन. चलो, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न हे महसूल विभागात तलाठी आहेत. यांचं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दिलं गेलं आणि दोषारोप त्यांनी दबावाखाली मान्य केले आणि त्यामुळे त्यांच्या 2 वेतनवाढी कायमस्वरूपी रोखल्या. मग त्यांनी हे SDOनी ऑर्डर काढली आणि मग त्याच्याविरुद्ध त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केलं, पण अपील देखील फेटाळलं. विभागीय आयुक्तांकडे देखील अपील केलं, ते देखील फेटाळलं गेलं. आता त्यांचं म्हणणं रिव्हिजन अर्ज कोणाकडे करावा. तर आपण हा जो रिव्हिजन अर्ज आहे, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 25च्या तरतुदीप्रमाणे आपण ज्यांनी अपील आपलं नाकारलं आहे त्यांच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याचे अधिकार असलेल्या प्राधिकरणाकडे, आणि हे विभागीय आयुक्तांनी अपील तुमचं नाकारला आहे, त्यामुळे आपल्याला हा जो पुनरीक्षणाचा अर्ज करावा लागेल तो आपल्याला राज्य शासनाकडे करावा लागेल. आता राज्य शासन कोण? म्हणजे महसूल खात्याचे मंत्री हे आपल्या राज्य शासन म्हणता येईल. तेव्हा आपण महसूल खात्यांच्या मंत्र्यांकडे आपण पुनरीक्षणासाठी अर्ज करा. या पुनरीक्षणासाठी अर्ज करण्यापूर्वी या चॅनलवरील व्हिडिओ क्रमांक 48 आहे. व्हिडिओ क्रमांक 48 हा 15 नोव्हेंबर 2020ला म्हणजे सुमारे 4 वर्षापर्यंत प्रसारित केला आहे. तो आपण व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओ ऐकलात की आपल्याला पुनरीक्षणासंबंधी त्या नियमामध्ये असलेल्या तरतुदींची अधिक माहिती मिळू शकेल. आणि हो, आता आपल्याला माहिती आहे की आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना कुठल्याही क्रमांकाचा व्हिडिओ पाहणं फार सोपं झालेलं आहे. कारण आपण कर्मचारी मित्र या सबस्क्राईब केलेल्या चॅनलवर जर गेलात तर त्या ठिकाणी जो व्हिडिओ शब्द आहे तिथे तुम्ही केलं की 403 पहिल्या व्हिडिओपर्यंत आपल्याला पाहता येतात. म्हणजे 403 तुम्ही खाली बरोबर मागे गेलात की आपल्याला तो व्हिडिओ पाहता येईल. असो, पुढच्या प्रश्नाकडे वळतो. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे अनुकंपा नियुक्तीचं प्रकरण होतं आणि याच्यामध्ये मॅटने ऑर्डर केली असं यांचं म्हणणं आहे. 14 फेब्रुवारी 2023ला असं निर्णय दिला मॅटने की जे अर्जदार आहेत म्हणजे जे प्रश्नकर्ते आहेत त्यांचं नाव वेटिंग लिस्टवर घ्यावं. पण अजूनही नाव वेटिंग लिस्टवर घेतलेलं नाही. जे ते नियुक्ती अधिकारी आहेत किंवा त्यांच्या कार्यालयातले अधिकारी सांगतात की मंत्रालयात प्रकरण केलेलं आहे. आता या प्रश्नकर्त्यांनी मॅटचा आदेश माझ्याकडे पाठवलेला नाही, पण आपल्याला मॅटनी दिलेल्या आदेशाचे जर पालन अद्यापही केलं नसेल तर आपण आपल्या वकिलामार्फत संबंधित एक कंटेम्प्टची नोटीस द्या.
आणि मग कंटेम्प्ट पिटिशन ज्याला म्हणतो तसा कंटेम्प्ट पिटिशन आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे करावा लागेल. तेव्हा आपण पहिल्यांदा नियुक्त्यांना कंटेम्प्ट का करू नये अशा संबंधीची एक नोटीस द्या आणि मग वकिलांच्या मार्फत कंटेम्प्ट पिटिशन मॅटकडे सादर करा. त्यापूर्वी जर आपल्याला मॅटच्या आदेशाची प्रत पाठवता आली तर ती जरूर पाठवा. प्रश्न क्रमांक 3. हे कर्मचारी पोलीस शिपाई आहेत. जून 2010 पासून होते. जून 2020ला त्यांची 10 वर्ष सेवा पूर्ण झाली. आता आणि मग त्यांचं जुलै 2020ला मात्र निलंबन झालं. म्हणजे सेवा 10 वर्ष झाल्यानंतर त्यांना 2021ला सेवेत त्यांची पुनर्स्थापना झाली आणि नंतर विभागीय चौकशी करण्यात आली आणि त्यांच्या 3 वर्ष कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देखील त्यांना मिळालेला नाही. त्यांना मी एवढं सांगेन की आपल्याला 10 वर्ष जेव्हा ज्या तारखेला पूर्ण झाली त्या तारखेला जर आपल्याकडे कुठली विभागीय चौकशी नसेल आणि आपले गोपनीय अहवाल वगैरे सर्व सारखे असतील तर आपल्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे आणि ते नियमानुसार मिळालाच पाहिजे. कारण त्या दिवशी आपल्याविरुद्ध आपण काही निलंबनाखाली नव्हतात कारण आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी नव्हती. पण आता आपल्याला जी शिक्षा झालेली आहे, कुठल्याही एखादी पदोन्नती द्यायची असेल मग ती आश्वासित असो किंवा नियमित असो, त्याची अंमलबजावणी केव्हा करताय? जर कर्मचाऱ्याला जर एखादा शिक्षा भोगत असेल तर त्या नियमित पदोन्नतीची अंमलबजावणी करता येत नाही. आणि सध्या आपला शिक्षेचा अंमल चालू आहे. त्यामुळे आपली शिक्षा झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. आणि तो लाभ मात्र जुलै म्हणजे ज्या दिवशी 10 वर्ष जून 2020ला पूर्ण झाली त्या दिवशी आपले सर्व गोपनीय अहवाल वगैरे व्यवस्थित असतील तर त्या दिवसापासून आपल्याला आश्वासित प्रगतीचा लाभ मिळणं ध्येय असेल आणि त्याची ॲरियस थकबाकी देखील मिळू शकेल. तेव्हा शिक्षेचा अंमलबजावणीची तारीख संपली म्हणजे 3 वर्ष संपली की आपण आपल्या कार्यालय प्रमुख आणि नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करा. चला पुढचा प्रश्न घेऊया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचं निलंबन झालं, पोलीस खात्यामध्ये आहेत, अवैध धंद्यावर नियंत्रण नाही. मग यांना 30 नोव्हेंबर 2023ला कारणे द्यावा नोटीस दिली आणि मग यांची पुन्हा यांना नोटीस दिली आणि यांची एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी का रोखू नये अशी नोटीस दिली. इन द मीन त्यांना निलंबनातून त्यांची आधीच मुक्तता झाली होती मार्च 2023ला आणि मग मात्र यांनी ॲक्च्युली निलंबन मुक्ततासाठी अर्ज केला होता नोव्हेंबर 2022मध्ये आणि मार्च 23ला त्यांची मुक्तता झाली आणि मग नोव्हेंबर 23ला त्यांना कारणे द्यावा नोटीस दिली आणि मग मात्र यांनी उत्तर यांनी दिलं की मला काही नोटीसला शिक्षा हे देऊ नये कारण माझी काही चूक नाही आहे वगैरे. पण तरी देखील यांना सक्त ताकीद अशा प्रकारची शिक्षा जी मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये आहे ती त्यांना दिलेली आहे. आता या प्रश्नकर्त्यांचं यांचं म्हणणं आहे अयोग्य तऱ्हेने निलंबन झालं आहे, त्याच्या विरुद्ध न्यायालयाने दाद मागायची आहे. मग निलंबनाची कारवाई करता येणार नाही तर न्यायालयात दाद मागू शकतो. या प्रश्नकर्त्याने सांगितलं आपण निलंबनाच्या विरुद्ध जी दाद मागणार आहात ती दाद काय आहे? निलंबनाच्या आदेशामधून आपली मुक्तता झालेली आहे. त्यामुळे आता निलंबनाच्या आदेशाविरुद्ध न्यायालयात जाणं काही संयुक्तिक होणार नाही. आता एवढं मात्र आहे की आपल्याला सक्त ताकीद दिल्यानंतर जो निलंबनाचा काळ आहे तो अजून जर काही ठरवला गेला नसेल तर त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करा आणि आपल्याला सक्त ताकीद दिले त्यामुळे आपला निलंबनाचा काळ देखील आणि आपल्याविरुद्ध तो आपल्याला कर्तव्य काळ म्हणून धरलं जाणं आवश्यक आहे. अर्थात ह्याचं डिस्क्रिप्शन पोलीस अधीक्षक ज्यांनी तुम्हाला निलंबन त्यांच्याकडे आहे. पण आपण म्हणता ते आपण निलंबन दुष्टबुद्धीने केलं आहे पण आता आपली निलंबनातून मुक्तता झालेली आहे. त्यामुळे सध्या तरी आपण याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागू नका. तिथे आपल्याला अर्जावर असंच म्हणलं जाईल की निलंबन तुमची मुक्तता झाली आता राहिलं काय त्याच्यामध्ये. आणि आता म्हणून निलंबनाच्या विरुद्ध जे तुमचं म्हणणं आहे की मुद्दामून केलं हेतुपूर्वक ह्याच्याकरता आपण न्यायालयाकडे दाद न मागता वरिष्ठांकडे दाद मागा. आणि या मित्रांना मी एवढं सांगेन की आपल्याकडे काही वेळा जेव्हा आपण काम करत असतो सेवेमध्ये असतो तेव्हा काही हर्डल्स काही अडचणी असतात
तसे काही वेळा बॉस आपल्याला असे मिळतात की काम चांगलं करून देखील किंवा गोपनीय अहवाल चांगला देत नाहीत किंवा सूडबक्तीने वागतात. तेव्हा थोडीशा अशा अडचणी असतील त्या सहन करण्याची तयारी ठेवा. पण मी म्हटल्याप्रमाणे न्यायालयात जाण्याची घाई करू नका. चला पुढच्या प्रश्न करूया. या प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आश्वासित कालबद्ध पदोन्नतीचा पहिला लाभ मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता मूळ पदाचीच राहते काय? अर्थात सेवा ज्येष्ठता ही तेच राहते. जेव्हा आपल्याला नियमित पदोन्नती मिळेल तेव्हा मग नियमित पदोन्नती मिळाली की मग आपली नेमणूक वरच्या पदावर होईल आणि त्या वरच्या पदाच्या सेवा ज्येष्ठतेमध्ये आपलं नाव घेतलं जाईल. पण जोपर्यंत आपल्याला नियमित पदोन्नती मिळत नाही तेव्हा आपली जी सेवा ज्येष्ठता मूळ पदाची आहे त्या सेवा ज्येष्ठता पदामध्येच आपलं नाम राहील. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती लाभ किती दिवसात देणे आवश्यक आहे. तर मी एवढंच सांगेन त्यांना की तुमच्या जे रजा रोखीकरणाची जी रक्कम असते ती रिटायर झाल्यानंतर 1 महिन्यात दिली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण म्हणता सेवानिवृत्ती वेतन देखील कर्मचाऱ्याला लवकरात लवकर मिळणं आवश्यक आहे. जसे नियमित सेवानिवृत्ती वेतन मिळण्याकरता काही अडचणी वगैरे असतील, म्हणजे आपल्याकडून काही फॉर्म भरून दिले गेले नसतील, एजीकडून काही ऑर्डर आली नसेल, तर आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे किंवा आपण कार्यालय प्रमुखांची आणि नियुक्ती अधिकाऱ्यांची की आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं पाहिजे. आणि नियमाप्रमाणे अशा प्रकारचं निवृत्ती वेतन दिलं नाही 3 महिन्यामध्ये तर त्याच्यावर आपल्याला व्याज देय आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर अर्जित रजा रोखीकरण असेल त्याच्यासाठी आपण अर्ज करा, त्याची रक्कम आपल्याला 1 महिन्यात मिळाली पाहिजे. निवृत्ती वेतनाविषयी देखील या संबंधित नियमाच्या मध्ये ज्या काही फॉर्म भरायचे असतात ते फॉर्म आपण द्या आणि त्याची पूर्तता केल्यानंतर आपल्याला 3 महिन्यात तरी निवृत्ती वेतन मिळायला पाहिजे किंवा तात्पुरतं निवृत्ती वेतन तरी मिळणं आवश्यक आहे. नाहीतर त्याच्यामध्ये मिळालं नाही तर आपल्याला त्याच्यावर व्याज देय राहील. चला पुढच्या प्रश्नाकडे करूया. प्रश्न क्रमांक 8 एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने राजपत्राची प्रत संलग्न करून पहिले नाव बदलून मागितले तर सेवा पुस्तिकेत सुधारित नावाची नोंद घेण्याचे आदेश नियुक्ती अधिकाऱ्यांना देता येतील का? निश्चितच येतील आणि ती तशी नियुक्ती अधिकाऱ्यांची जबाबदारीच आहे. आपल्याला माहिती आहे की सेवा पुस्तिकाचे जे नियम आहेत, जे जनरल कंडिशन्स नियम, याच्यात एक नियम 36 आहे आणि नियम 36मध्ये सर्व्हिस बुक मेंटेनन्स कसं करावं या संदर्भात आहे. या नियमांच्या अपेंडिक्स 4मध्ये सर्व्हिस बुक नियमाचा फॉर्म पण दिलेला आहे आणि सेवा पुस्तिकेतलं जे पहिलं पान असेल त्या पहिल्या पानातल्या ज्या एंट्री असतील त्या करायची जबाबदारी नियुक्ती अधिकाऱ्यांची आहेच आणि त्या असलेल्या जे एंट्रीज केलेल्या आहेत त्याचा दर 5 वर्षाने आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्यात योग्य तो बदल करायचा आहे. आणि त्यामुळे इथे एखाद्या कर्मचाऱ्याने स्वतःचं नाव बदलून त्याच्यासाठी गॅझेट पब्लिकेशन केलं असेल तर ते नियुक्ती अधिकाऱ्यांनी तसे बदल करून त्याची नोंद सेवा पुस्तिकेमध्ये घेणं आवश्यक आहे. नियम मगाशीप्रमाणे नियम 36 पहा. चला पुढच्या प्रश्नाकडे या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे जे कार्यालयात काम करत होते त्यावेळेस तिथल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जे इन्कम टॅक्स गोळा केला जातो तो परत भरावा लागतो इन्कम टॅक्स भारत सरकारकडे. तर या ठिकाणी भरला गेला नाही आणि उशिरा भरला गेला, त्यामुळे त्याच्यावर इन्कम टॅक्सने दंड केला आणि त्याच्यावरचं व्याज भरावं अशी नोटीस या कार्यालयाला आली आहे. आता तर याच्याच आणि ज्यांच्याकडून ही चूक झाली उशिरा भरणं ते संवितरण अधिकारी सेवानिवृत्तीतून 7 वर्ष झाली, तर नेमकं काय करावं? तर मी याला एवढंच सांगेन की आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ज्या नोटीस आहे त्या नोटीसला एक असं उत्तर पाठवा आणि त्या उत्तरामध्ये म्हणा की इन्कम टॅक्स जो टॅक्स वसूल केलेला आहे तो करण्याकरता उशीर झाला आहे, त्याची काही कारणं असतील ती नमूद करा. पण ती काही जी रक्कम भरलेली आहे ती रक्कम बहुतेक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी वापरली नसणार, तर त्यामुळे असा काही वापर झालेला नाही आहे. तेव्हा ही जी आम्ही राज्य सरकारचेच कर्मचारी आहोत तेव्हा या जो विलंब झालेला आहे तो विलंब माफ करून त्याच्यावरचं दंड व व्याज देखील माफ करावं अशी विनंती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला करा. जरूर तर आपल्या कार्यालयातील जाऊन आपला हे जे निवेदन आहे ते जाऊन संबंधित इन्कम टॅक्स ऑफिसरना भेटा आणि कदाचित त्यांच्या पातळीवर देखील हे कधी व्याज व दंड माफ होऊ शकेल. तसा झाला नाही तर मात्र
जो कर्मचारी तर 7 वर्ष होऊन गेले, म्हणजे ज्यांची जबाबदारी, कोणाची जबाबदारी आहे हे ठरवावं लागेल. त्या संवितरण अधिकाऱ्याचीच जबाबदारी होती का त्याच्यात हाताखालचे जे अधिकारी किंवा कर्मचारी त्यांची जबाबदारी, ती जबाबदारी निश्चित करावी लागेल. आणि जर संवितरण अधिकाऱ्याची जबाबदारी असेल पण त्यांना 7 वर्ष झाली गेले सेवानिवृत्तीतून, त्यांच्याकडे वसूल करता येणार नाही. पण इतर कर्मचारी जबाबदार असतील तर त्यांच्याकडून वसुली करता येऊ शकेल, आणि ते जर सेवेत असतील तर वसुली करता येऊ शकेल. आता त्याचबरोबर आपल्याला हे पाहायला पाहिजे की वसुली केल्यानंतर जर समजा वसूल करता येण्यासारखं नसेल तर मग त्याचं ज्याला राईट ऑफ म्हणतात ते निर्लेखन करावं लागेल. तेव्हा पहिल्यांदा आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची, ते भारत सरकारचंच एक विभाग आहे, आणि त्यांना राज्य सरकारच्या कार्यालयात पण तशी विनंती केली, आपल्या वरिष्ठांच्या पातळीवर त्यांच्याशी संपर्क केला तर हे कदाचित दंड माफ होऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नावर करूया. हे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, यांच्यावर IPC खाली 376चा गुन्हा झाला, त्यामुळे त्यांना निलंबित केलं. नंतर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी 96 दिवस झाली आणि मग त्यांना जामीन मिळाला आणि न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. पण त्याच बाबतीमध्ये मात्र यांनी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात आली, आणि विभागीय चौकशी केल्यानंतर त्यांना बडतर्फ का करू नये अशी नोटीस देण्यात आली. तर मी सांगेन की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध त्याच्याकडून जी गैरवर्तणूक घडली असते ती गुन्हा देखील असतो, आणि गैरवर्तणूक म्हणजे एखादी जी चूक झाली असेल किंवा गैरवर्तनाची घटना झाली असेल तर ते गुन्हा असतो आणि गैरवर्तन असतो. गुन्हा असते तिथे न्यायालयीन शिक्षा होते, तिथे प्रकरण चालतं, आणि विभागीय शिक्षा जिथे असेल तर त्या विभागीय शिक्षेच्या बाबतीमध्ये विभागीय चौकशी केली जाते. आणि त्यामुळे आपल्याविरुद्ध जर विभागीय चौकशी झाली असेल, त्याला आपल्याला योग्य ती संधी वगैरे जर मिळाली असेल तर त्याचा आधार घेऊन आपल्याला बडतर्फ केलं जाऊ शकतं, त्यात कुठलाही प्रत्यवाय नाही. अर्थात आपण जे केलेले नोटीस वगैरे काय दिले ती माझ्याकडे आपण काही पाठवली गेलेली नाही. म्हणजे जर विभागीय चौकशी नियमानुसार केली गेली असेल, म्हणजे नुसताच गुन्हा दाखल झाला या कारणावरून त्यांना बडतर्फ करता येणार नाही. नियमानुसार मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये जी तर कार्यपद्धती दिली त्याप्रमाणे चौकशी होऊन झालं असेल तर आपल्याला बडतर्फीची शिक्षा दिली जाऊ शकते. आता प्रकरणातली वस्तुस्थिती आहे काय कळणे, पण आपल्याला जी नोटीस आली असेल त्या नोटीसला आपण उत्तर द्या आणि त्यामध्ये आपलं म्हणणं मांडा, पण आपल्याला नियमानुसार शिक्षा दिल्या जाऊ शकते. आपल्या मनामध्ये जो संभ्रम आहे की फौजदारी कारवाई आणि शिस्तभंग विषय, तर या विषयावरच मी व्हिडिओ क्रमांक 5 आणि 6 केलेला आहे, जो जून 2020 प्रसारित केला आहे. आपण व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ 5 आणि 6 पहा. त्या व्हिडिओ 5-6च्या बरोबर काही महत्त्वाची जी प्रकरणं आहेत, न्यायालयाने निर्णय दिले, त्यातलं महत्त्वाचं प्रकरण आहे कॅप्टन पॉल अँथनी भारत गोल्ड माइन्स. या प्रकरणातला निकाल देखील आपल्याला दिला आहे. त्याबरोबर स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस BK मीना हा न्यायनिर्णय देखील आपण डाउनलोड करून घ्या. तो वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की देर इज नो बार फॉर कंडक्ट ऑफ सायमल्टेनियस क्रिमिनल प्रोसिडिंग्स अँड डिसिप्लिनरी प्रोसिडिंग. चला प्रश्न क्रमांक 11. या गेल्या वेळेस मी विभागीय परीक्षा सूट होण्याच्या संबंधात सविस्तर निर्णय दिला होता, आणि त्यामधला तो GR वगैरे मी त्याच्याविषयी माहिती दिली होती. पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की शासन जो आदेश दिला आहे त्याच्यामध्ये 15 वर्ष सेवा पूर्ण करण्याचा दिनांक व वयाची 50 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी नंतर घडेल याचा अर्थ काय. तर मी यांना एक उदाहरण फक्त आपल्याला देतो. एखादा कर्मचारी असेल, त्याचा जन्म समजा 31 मे 1974 किंवा 31 जुलैला जन्म झाला असेल, 31 जुलै 1974. आता त्याला 50 वर्ष केव्हा पूर्ण होणार आहेत? 31 जुलै 2024ला. आता 2024लाही 50 वर्ष पूर्ण. पण समजा असा कर्मचारी ज्याचं जन्म 31 जुलै 1974 झाला आहे, त्याला तो सेवेत आला असेल, समजा तो 2006 सेवेत आला असेल, कारण त्याला काही तो मागासवर्गीय असेल किंवा काही त्याला सूट मिळायचं असेल त्याप्रमाणे तर 2010 सेवेत आला असेल, तर 2010 जी सेवा असेल ती समजा तो जानेवारी 2010 सेवेमध्ये आला असेल, तर त्याची 15 वर्ष सेवा केव्हा पूर्ण होते?
2025मध्ये. म्हणजे जानेवारी 2025मध्ये त्याची 15 वर्ष पूर्ण होतात, पण त्याची 50 वर्ष मात्र 31 मे 24ला पूर्ण होतात. त्यामुळे त्यांना जी सूट मिळेल ती 31 जुलै 2024ला सूट मिळेल. 31 जानेवारी 15 वर्ष जी पूर्ण झाली त्याला मिळणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, आकड्याच्या हे झाल्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा जन्म 31 जुलै 1974ला झाले, त्याची 50 वर्ष जी पूर्ण होतात ती 31 जुलै 2024मध्ये होतात. आणि तो जर सेवेमध्ये लागला असेल तर 2010मध्ये सेवेमध्ये लागला असेल तर त्याची जी 15 वर्ष जी सेवेमध्ये पूर्ण होतात ती होतात 25मध्ये होतात, 1925मध्ये. म्हणजे 15 वर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही, यातलं शेवट मोठी तारीख आहे 50 वर्ष 31 जुलै 2024ला पूर्ण होतात, पण सेवेची 15 वर्ष 25मध्ये पूर्ण होतात. त्यामुळे त्याला विभागीय परीक्षेतून सूट जी मिळेल ती 1925मध्ये मिळेल, 24मध्ये नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. त्यांची आधी कंत्राटी तत्वावर नेमणूक शिपाई वगैरे होती, त्यांच्या सेवा समाप्त झाल्या, मग त्यांनी ट्रिब्युनलकडे अर्ज केला, न्यायालयामध्ये वगैरे केला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची सेवा नियमित 11/11/93 झालेली आहे. जर सेवा नियमित झाली असेल त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल का? निश्चित. त्यांची जर सेवा पहिल्यापासून नियमित केली त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल. मी या कर्मचाऱ्यांना प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की आपण तातडीने तसा अर्ज नमूद करून आपल्या कार्यालय प्रमुखांना द्या की माझी सेवा नियमित झाल्यामुळे मला जुनी पेन्शन योजना लागू आहे. आता जुनी पेन्शन योजना लागू झाल्या त्यापूर्वी नंतर आपल्याला काही या संदर्भामध्ये जी कॉन्ट्रीब्युटरी योजना ज्याला आपण म्हणतो तशी काही DCPS ज्याला म्हणतो त्याप्रमाणे काही जर कॉन्ट्रीब्युशन गोळा केलं असेल ते देखील आपल्याला काही परत द्यावं लागेल त्याचं. तर याच्यासाठी आपण सविस्तर अर्ज करा. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू होईल तसा आपण अर्ज करा. त्याच्यातून काही सकारात्मक नकारात्मक जे उत्तर ते मला कळवा, मग पुढील काय कारवाई करता येईल त्याचा विचार करता येईल. आता पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 14. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे शासकीय कर्मचारी शेअर खरेदी विक्री करताना आढळल्यास नोकरीतून बडतर्फ करता येईल का? आपल्याला माहिती आहे की वर्तणूक जे नियम आहेत त्या वर्तणूक नियमामध्ये नियम 17मध्ये असं म्हटलं आहे की कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही रोख्यामध्ये, शेअरमध्ये किंवा इतर गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवणार नाही. आणि त्याच्यामध्ये स्पष्टीकरण पण दिलेलं आहे की शेअर्स यांची वारंवार खरेदी करणे आणि विक्री करणे ह्या पोटनियमाच्या अर्थानुसार सट्टा असल्याचे मानण्यात येईल. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांनी शेअर घेतले विकले याच्यातून प्रॉफिट करण्याचा प्रयत्न केला असेल तो निश्चित वर्तणूक नियमाचा भंग होईल. सर्वच कर्मचाऱ्यांनी विचारात घ्यायचं आहे की शासनाने असा का वर्तणूक नियम केला आहे की मुद्दाम जर एखाद्या शेअर्समध्ये गुंतवण्यासाठी जर एखाद्या कर्मचाऱ्याला सवय लागली तर काही वेळात शेअर्समध्ये तोटा होतो. मग तोटा व्हायला लागला तर मग कर्मचाऱ्या जो असतो मग त्याला पैसे कुठून मिळवायचे आणि मग त्याला अपप्रवृत्ती म्हणजे लाच घेणं वगैरे अशी प्रवृत्ती निर्माण होते आणि ती टाळायची. शेवटी असे उद्या लाच घेणार म्हणजे काय, जे सार्वजनिक सेवेमध्ये किंवा असतात कर्मचारी त्यांनी अशा प्रकारची लाच घेणं हा गुन्हा देखील आहे आणि गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे. आणि म्हणून एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर शेअर्स घेणं एकसारखी विक्री केली तर त्याला शिक्षा होऊ शकेल. अर्थात त्याची चौकशी करणं आवश्यक. आपण बडतर्फ होईल का? आता बडतर्फ जे एखाद्या कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन झालं कुठली शिक्षा देते, या शिक्षा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 5मध्ये नमूद केलेले आहेत. त्यामुळे प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती शिक्षा शिस्तभंग विषयक अधिकारी देऊ शकतील. त्यात बडतर्फीची देखील शिक्षा आहे, पण प्रकरणातील वस्तुस्थिती पाहूनच त्यांना ठरवावं लागेल. आणि त्याप्रमाणे आता शेअर्स खरेदीच्या बाबतीत झालं. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला, एखाद्या राजकीय पक्षाच्या फेसबुकवर अथवा सोशल मीडियावर फॉलोअर असल्यास कारवाई होते का? आता या संबंधामध्ये हे जे काही वर्तणूक नियम आहेत या वर्तणूक नियमामधलं इंटरप्रिटेशन अशा प्रकारच्या प्रकरणं असतात क्वचितच उद्भवतात. पण यामध्ये मी सांगेन की या वर्तणूक नियम जे आहेत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979मध्ये नियम 5मध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजपक्षाचा
राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही किंवा त्याच्याशी अन्यथा संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारचा भाग घेता येणार नाही किंवा सहाय्य करता येणार नाही. आणि त्यामुळे या प्रकाराचं इंटरप्रिटेशन लक्षात घेऊनच एखाद्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यायचा, फॉलो करायचं वगैरे, तर मग तो त्याचा सहभाग होईल का याचा अर्थ काढून संबंधितावर पण प्रकरणातील वस्तुस्थिती पाहून वर्तणुकीचा नियमांचा भंग होता का या आणि त्याच्यावर काय कारवाई करावी याचा निर्णय घ्यावा लागेल. पण निश्चितच एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणं किंवा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्या ठिकाणी त्यांनी भाग घेणं हे निश्चितच किंवा त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांनी एखादा मुद्दा राजकीय पक्षाने मांडला असेल त्याला सपोर्ट करणारा फेसबुकवर वगैरे जर लिहिणं तर निश्चितच त्या वर्तणूक नियमाचा भंग होईल आणि त्याला योग्य ती शिक्षा होऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. हा प्रश्न आहे खाजगी एक कंपनीमधले आहेत. निलंबित केल्यानंतर परत पुनर्स्थापना होते किंवा काय? निलंबन याचा अर्थ काय? कामावरून आपल्याला दूर केलं जातं आणि ज्यामध्ये जर आपल्याकडून काही गैरवर्तन घडलेलं नाही किंवा गैरवर्तन घडलं असलं तरी आपल्याला काहीतरी कमी प्रकारची शिक्षा देऊन आपल्याला सेवेत घ्यायचं असं झालं तर आपली पुनर्स्थापना होऊ शकते. पण आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण म्हणता की आपलं लेखी निवेदन घेतलं आणि चौकशी बंद केली जाते आणि पुन्हा कामावरही घेतलं जात नाही. तर अशा परिस्थितीत मी सांगितलं आपण कंपनीमध्ये काम करता तेव्हा आपण वकिली सल्ला घेऊन लेबर कोर्टामध्ये किंवा इंडस्ट्रियल कोर्टामध्ये याच्यासंबंधी दाद मागू शकता. निलंबनानंतर केल्यानंतर कंपनीने काहीतरी आदेश काढला पाहिजे. एक तर आपल्याला कामावरून काढून टाकण्याचा आदेश किंवा पुनर्स्थापनेचा आदेश काढला. पण जसा आदेश काढला नसेल तर आपण लेबर कोर्टाकडे दाद मागा. शेवटच्या प्रश्नाकडे या. हे कार्यकारी अभियंता आहेत जलसंपदा विभागामध्ये. अत्यंत प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पाहतात आणि काही नवीन माहिती असेल ती देखील माझ्यापर्यंत पोहोचवतात आणि प्रत्येक ठिकाणी कॉमेंट्स वगैरे करतात. एक अभ्यास म्हणजे एखादा कार्यालय प्रमुख कसा असावा कारण प्रत्येक नियमांचा बारकाईने अभ्यास करावा तसे हे कार्यकारी अभियंता आहेत असं मला त्यांनी विचारलेल्या प्रश्नावरून नेहमीच वाटत असतं. यांचा प्रश्न आहे की जेव्हा निलंबन काळामध्ये आपण जेव्हा निलंबन एखाद्या कर्मचाऱ्याचं करतो त्या निलंबनाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात हजर राहिलं पाहिजे अशा प्रकारची अट आपल्या निलंबनात आदेशमध्ये काढला जातो. किंबहुना निलंबन आदेशाचा नमुना जो शासनाने प्रिस्क्राईब केलेला आहे जो विभागीय चौकशी नियम पुस्तिकेमध्ये आहे तशी ती अट घातलेली आहे की कार्यालय म्हणजे ज्यांनी नियुक्ती अधिकारी निलंबन केलं त्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. आता कर्मचाऱ्यांनी एखादं या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कर्मचारी जर जेव्हा हजर राहत नाही मुख्यालयात तेव्हा त्याला संपूर्ण महिन्याचा निर्वाह भत्ता देणं योग्य आहे का? आणि समजा महिन्याच्या काळामध्ये जो जर 5 दिवस गैरहजर राहिला आणि त्या गैरहजर काळ त्यांनी परवानगी न करता गैरहजर राहिला तर मी आपल्याला सुचवीन की आपण निर्वाह भत्ता देताना 30 दिवसाच्या ऐवजी 25 दिवसाचाच द्या. कारण आपण अट घातलेली आहे आणि त्यांनी आपली परवानगी न घेता ते मुख्यालय सोडलं आहे. अर्थात याच्याविषयी जर विचार करायला गेला तर कर्मचाऱ्याला मुख्यालयात का ठेवायचं असतं? मुख्यालयात तो म्हणजे विभागीय चौकशी जेव्हा होईल तेव्हा तो मुख्यालयात उपस्थित असला म्हणजे विभागीय चौकशीला विलंब होणार नाही याकरता ही अट आहे. पण आता अट घातलेली आहे आणि अटीचं त्यांनी पालन केलं नाही आणि त्यामुळे तो 5 दिवसाचा त्याला संपूर्ण महिन्याचा निर्वाह भत्ता देण्याच्या ऐवजी ज्या दिवशी त्यांनी परवानगी न घेता मुख्यालय सोडलं असेल तो वगळून आपण त्याला निर्वाह भत्ता देणं श्रेयस्कर आहे. अर्थात एखाद्या कर्मचाऱ्यांनी परवानगी घेऊन जर त्याने मुख्यालय सोडलं तर मात्र संपूर्ण महिन्याचा निर्वाह भत्ता देणं योग्य. मित्रांनो खूप वेळ झाला आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण जरूर सबस्क्राईब करा. आता मगाशी कार्यकारी अभियंता यांना सांगितलं त्यांच्या हाताखाली जे सर्व कर्मचारी असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल असं त्यांनी पाहिलं पाहिजे. त्यांनीच नाही तर इतर सर्वच जे नियुक्ती अधिकारी यांनी त्यांनी देखील किंवा कार्यालय अभियंता आहेत वगैरे किंवा विभाग प्रमुख आहेत त्यांनीच या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सबस्क्राईब करण्यास सांगावं. म्हणजे सेवा नियमांविषयीचं ज्ञान त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि योग्य तऱ्हेने नियमांची अंमलबजावणी होईल जेणेकरून शासनाचं देखील हित साधलं जाईल
आणि कर्मचाऱ्यांचं देखील त्याचं संरक्षण केलं जाईल. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.